श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग 9. तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे. एके दिवशी सीतामाई, बाळ 2-4 कडीलिंबाच्या काड्या घेऊन ये असे म्हणाल्या. या ठिकाणी आम्ही असतो तर पळत पळत जाऊन भराभर 7-8 काड्या ओरबाडून आणल्या असत्या किंवा एखादी ठांकी तरी मोडून आणली असती. पण बाळाने तसे काहीही न करता मातोश्रीला उद्देशून, आई तू 2-4 काड्या आण असे म्हणालीस, तेव्हा त्याचा अर्थ फक्त 2 की 4 किंवा 2 अधिक 4 मिळून 6 काड्या आणायच्या. जर तुला 2 पाहिजे असल्या आणि मी 4 आणल्या तर राहिलेल्या वाळून फुकट जाणार ना. त्यापेक्षा झाडाच्या झाडाला तरी राहतील. म्हणून मला 2, 4 किंवा 6 यापैकी बरोबर किती लागतील तितक्याच सांग असे म्हणाली. त्यावर सीतामाईंनी 2 काड्या आणाव्यास सांगितल्या. यावरून लहानपणापासून वायफळ बोलणे बाळाला आवडत नव्हते असेच म्हणावे लागेल. एके दिवशी डॉक्टर सन्नी यांनी बाळाला प्रश्न केला, मोठमोठे विद्वान देखील ज्याला भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात त्याला तू किशन किशन कसे ग म्हणतीस? बाळ म्हणाली, तुम्हाला गावातले लोक सगळे डॉक्टर साहेब म्हणतात, पण भाऊ बहीण मुले ही सर्व अण्णा म्हणतात. का? तर त्यांना तुम्ही अगदी जवळचे वाटता म्हणून. त्याप्रमाणे जोपर्यंत देव मला परका वाटत होता तोपर्यंत मी भगवान श्रीकृष्ण वैकुंठाधिपती असे त्याला म्हणत होते. आता तो माझाच झाला आहे म्हणून मी त्याला किशन, किट्या, किट्टण्णा इत्यादी नावाने हाक मारते. एकदा सीतामाईंनी मुलांना खाण्याकरिता वाळकाच्या बिया वाळवत ठेवल्या होत्या. त्या बाळाच्या दृष्टीस पडताच तिने त्या खाऊन टाकण्याऐवजी त्यापासून पैसे ठेवण्याचे पाकिट आणि फुलांची परडी अशा 2 वस्तू तयार केल्या. तसेच एकदा शेजारी लग्नानिमित्त स्त्रिया व मुली बांगड्या भरू लागल्या. त्यासमयी त्यांच्या बोलण्यावरून बाळ पण तिथे हजर होती. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम संपल्यावर पिचलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करून बाळाने ते घरी आणले आणि पुठ्ठ्यावर चिकटवून त्याचे एक कुंडीसहित गुलाबाचे झाड व मोर तयार केला. त्यावर राहिलेल्या तुकड्यांची दिव्याच्या साहाय्याने एक माळ बनवली आणि तिने ती लगेच कृष्णाच्या तसबिरीस घातली. त्याचप्रमाणे बारीक पांढरे मणी तारेत गुंफून त्याचे एक शंकराचे देऊळ तिने तयार केले व त्याचे दरवाजे तांबड्या मण्यांचे व खिडक्या हिरव्या मण्यांच्या बनविल्या. आतील पिंडी काळी असून तीवर पांढऱ्या मण्यांचे तिने भस्माचे पट्टे दाखविले. तसेच पिंडीच्या वर पिवळ्या मण्यांचा 5 फण्याचा नाग आणि शिखर सोनेरी मण्यांचे बनविले होते. ते पाहून यमुनाबाईंनी प्रश्न केला, बाळ इतर मुली जे काही करतात ते सर्व दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टीचेच अनुकरण असते, पण तुझी करणी मात्र नेहमी स्वतःच मनाने केलेली आढळून येते. हे तुला कसे साधते? तेव्हा यमुनाक्का, मला एखादी गोष्ट करावीशी वाटली की माझा कृष्ण मला ती शिकवतो, मग मी त्याप्रमाणे करते असे बाळाने त्यांना उत्तर दिले. बाळ दरवर्षी रामनवमीच्या उत्सवाला गेली की तेथील भटजींच्याकडे ती राहत असे. तेथे असे तोपर्यंत फावल्या वेळी त्यांच्या घरच्या व आसपासच्या मुलामुलींना ती गाणे शिकवी किंवा गोष्टी सांगत असे. त्यामुळे तिच्या भोवती केव्हाही मुलामुलींचा घोळका असावयाचा. मोठ्या बायका देखील गाणे ऐकण्याच्या निमित्ताने आपापली कामे भराभर आटोपून तिच्याजवळ येऊन बसत असत. उत्सव संपल्यावर बाळ घरी जाण्यास निघाली की तिच्या प्रेमळ स्वभावामुळे बायका व मुले डोळ्यातून अश्रू ढाळीत असत. भटजींची मंडळी जुन्या चालीची होती. एके दिवशी बाळ नेहमीप्रमाणे मुले जमवून गोष्टी सांगत असता
भटजींची सून पण आपल्या मुलीचे केस विंचरण्याचे निमित्त करून तेथे येऊन गोष्टी ऐकत बसली. इतक्यात भटजींच्या चिरंजीवांनी खोलीवरून जाता जाता आपल्या खांद्यावरचा पंचा खोलीच्या उंबरठ्याच्या आत टाकून दिला. बाळच्या आप्तांपैकी एक वृद्ध बाई मठासमोरील गल्लीत राहत असून पुष्कळ दिवसापासून बाळाला आपल्याकडे एक रात्र तरी राहावयास ये असे सारखी सांगत होती. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी बाळ तिच्याकडे राहावयास गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी भटजींच्या घरी जेव्हा बाळ परत आली तेव्हा भटजींची सून, "बाळ, काल तू नव्हतीस तर आम्हाला अगदीच चैन पडले नाही," असे म्हणाली. तेव्हा, "काल तुमच्या खोलीत भटमामांनी पंचा टाकला ना, म्हणून मी समोरच्या आजींकडे निजायला गेले," असे बाळने तिला उत्तर दिले. तेव्हा भटजींच्या सुनेने लाजून मान खाली घातली. यावेळी बाळचे वय 9 वर्षाचे होते. बाळाला वडील माणसांना कोणी बोललेले बिलकुल आवडत नसे. बाळच्या शेजारी राहणाऱ्या भागूबाईला काशीनाथ नावाचा एक मुलगा होता. भागूचे पोटच्या मुलापेक्षाही बाळावर अधिक प्रेम होते. एके दिवशी काशीनाथने आपल्या आईला उलट उत्तर दिले. ते ऐकून बाळ त्याला मारायला धावली. तेव्हा काशीनाथ पळाला. त्यासमयी झिमझिम पाऊस येत होता. त्याला धरायला म्हणून बाळ ताडाची छत्री हातात घेऊन त्याच्या मागोमाग धावू लागली. तिला चुकवून घेण्यासाठी तो परसातील विहिरीभोवती घिरट्या घालू लागला. ती विहीर अगदी जमिनीबरोबर होती. 15-20 मिनिटे विहिरीभोवती फिरून झाल्यावर काही केल्या तो सापडेना. म्हणून विहीर असल्याचे विसरून जाऊन त्याला पकडण्यासाठी बाळ मधूनच धावली. तोच ती त्या विहिरीत पडली. पण गंमत अशी झाली की तिची छत्री उताणी पडली व ती तीवर बसली गेली. छत्री नावेप्रमाणे तरंगू लागली व वाऱ्याने हळूहळू फिरू लागली. ते पाहून काशीनाथ, "आता कसे ग बाळ, झाली की नाही तुझी फजिती?" असे म्हणून टाळ्या पेटून हसू लागला. तेव्हा बाळाने त्याला, "अरे, मी नावेत बसले आहे," असे हसत हसत उत्तर दिले. इतक्यात भागूबाई तुळशीला पाणी घालण्याकरिता अंगणात आली. तेव्हा काशीनाथ हळुवारपणे म्हणाला, "आई, बाळ विहिरीत पडली की ग." हे शब्द ऐकताच भागूबाईच्या हातातील पूजेचे ताट खटकन खाली पडले. तिच्या हातापायातील शक्तीच नाहीशी झाली. ती, "चांडाळा, हसतोस काय?" असे म्हणून धावत विहिरीजवळ गेली. स्वस्थपणे छत्रीवर बसलेल्या बाळाला पाहताच भागूबाई स्तब्धच झाली. विहिरीचा आकार लहान असून विहिरीतील पाणी फक्त एका हातावरच होते. बाळाने जर हात वर केला असता तर तिच्या हाताला धरून तिला सहज कोणीही वर काढले असते. परंतु भागूने व इतर काही जणांनी अनेक प्रकारे तिला सांगूनही तिने आपला हात वर केला नाही. तो श्रावण सोमवारचा दिवस होता. बाबूराव व सीतामाई महाबळेश्वराच्या पूजेला गेले होते. ती उभयता दाराशी आली तोच भागूने ती हकीकत त्यांना सांगितली. पण ते जोडपे अगदी धीट असल्याने उभयता गुपचूप जाऊन शांतपणे विहिरीजवळ उभे राहिले. दुसऱ्या क्षणाला बाळने वर पाहिले तेव्हा बाबूराव तिच्या दृष्टीस पडले. लगेच तिने दोन्ही हात वर केले. त्यासरशी त्यांनी तिला वर ओढून घेतले. बाळचे वय जरी लहान होते तरी तिचे लक्ष चोहोकडे असे. एका दसऱ्याला सीतामाईंनी मोत्याच्या बुगड्या कानात घातल्या होत्या. रात्री झोपतेवेळी त्या एका डबीत घालून ती डबी त्यांनी टेबलावर ठेवली. दुसऱ्या दिवशी त्या खोलीच्या दाराशी घरची मोलकरीण शुक्री ही तांदूळ पाखडायला बसली. 1 पोते तांदूळ पाखडायला बराच वेळ लागणार आणि तिच्यावर पाळत ठेवली नाही तर तिचा स्वभाव चोरटा असल्याने तिला तांदूळ चोरायला चांगलीच संधी मिळणार. अशा विचाराने सीतामाईंनी बाळाला तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. जेवायला जातेवेळी बाळाने शेजारच्या काशीनाथला आपल्या जागी बसविले होते. जेव्हा बाळ जेवण करून आली तेव्हा शुक्री तिला जागेवर दिसली नाही. तिने काशीनाथला प्रश्न केला, "शुक्री कुठे गेली? तू जेवायला गेलीस तेव्हा आता येतो असे म्हणून ती बाहेर गेली," असे त्याने सांगितले.
त्यावर बाळाने खिडकीतून बाहेर न्याहाळून पाहिले. तोच एक परसात एके ठिकाणी शुक्री उकरलेली जागा बुजवीत असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. तेव्हा तिने चटकन आत जाऊन टेबलावरची डबी उघडून पाहिली. त्यावेळी तिला तीत बुगड्या दिसल्या नाहीत. म्हणून शुक्रीने त्या जागी बुकड्या पुरून ठेवल्या असाव्यात असा तिने अंदाज बांधला. त्यावर बाळ लगेच स्वयंपाकघरात गेली. डबीतील बुगड्या काय झाल्या असे जर एकदम आईला विचारले तर ती घाबरून जाईल. म्हणून, आई, तू बुगड्या पुन्हा घालणार आहेस का? अजून पेटीत ठेवल्या नाहीस म्हणून विचारते. या बाळच्या प्रश्नाला, त्या फार जड आहेत ग, आता पुढच्या सणालाच घालेन, जरा पेटीत ठेवून दे बघू, असे सीतामाईंनी उत्तर दिले. तेव्हा बरं असे म्हणून बाळ तेथून थेट परसात गेली आणि शुक्रीने हात फिरविलेल्या जागी जाऊन तिने ती जागा उकरली. तोच तिला तिथे बुगड्या आढळून आल्या. त्यावर तिने बुगड्या काढून घेतल्या आणि जशीच्या तशी माती सारून आत येऊन गुपचूप त्या बुगड्या पेटीत ठेवून दिल्या. संध्याकाळी काम आटपून घरी जातेवेळी आजूबाजूला कोणी नाही असे पाहून शुक्री त्या जागेची पुन्हा माती उकरू लागली. इतक्यात बाळ तेथे हजर झाली. तिला पाहून शुक्री शरमल्यासारखी झाली. तेव्हा बाळ तिला उद्देशून म्हणाली, शुक्री, काय करतीस ग येथे? ती म्हणाली, काही नाही. बाळ म्हणाली, एखादी वस्तू पुरून ठेवली असशील व जातेवेळी ती नेण्याकरिता जर उकरत असशील तर ते एक बरोबर. काहीच कारण नसताना शहाणे लोक कधी माती उकरतात काय ग? बाळच्या या उलट तपासणीत ती टिकली नाही. यापूर्वी तिने पुष्कळ वेळा अशाच काही वस्तू लपवून ठेवल्या होत्या, पण तिला न कळत त्या जागेवरून गुपचूप बाळाने त्या वस्तू हलविल्या होत्या. पण यावेळी मात्र प्रत्यक्षच तिला पकडल्यामुळे ती काय कोण जाणे तेव्हापासून तिची ती खोड कायमचीच नाहीशी झाली. एकदा गीता जयंतीच्या निमित्त एके ठिकाणी सूतकताईच्या चढाओढी ठेवल्या होत्या. चढाओढीत भाग घेणाऱ्यांपैकी पहिल्या नंबरला 15 रुपये, दुसऱ्या नंबरला 10 रुपये व तिसऱ्या नंबरला 5 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये बाळचा पहिला नंबर लागला व तिला 15 रुपये बक्षीस मिळाले. ते घेऊन ती घरी येत असता शुक्रीची मुलगी तिच्याबरोबर होती. तिने पण त्या चढाओढीत भाग घेतला होता, पण तिला त्यात यश मिळाले नाही. म्हणून अत्यंत वाईट वाटून तिच्या डोळ्यातून सारखे पाणी वाहू लागले. त्याचे कारण जरी बाळच्या लक्षात आले होते तरी तिच्या तोंडून काय उद्गार येतात ते पाहावे म्हणून, काय ग गंगी, तू रडतीस कशाला, असा बाळाने तिला प्रश्न केला. तेव्हा ती म्हणाली, तुझ्यासारख्या शहाण्यांनी भाग घेतल्यानंतर माझ्यासारख्या अडाणीच्या वाट्याला यश कसे येणार? तू पहिल्या नंबरचे बक्षीस मिळविलेस आणि आम्हाला मात्र काहीच नाही. तू आईवडिलांपुढे जाऊन हसत उभी राहणार आणि मला मात्र त्यांच्यापुढे मान खाली घालावी लागणार. ते ऐकून, अगं, बक्षीस म्हणजे काय? 15 रुपये मिळालेत एवढेच ना? मला तर माझे वडील वाटेल तेवढे पैसे देण्यास तयार आहेत. म्हणून हे 15 रुपये तू घे आणि तुला पहिले बक्षीस मिळाले म्हणून घरी सांग. त्यामुळे तुझ्या आईवडिलांना आनंद होईल व ते तुला उचलून धरतील. मग तर झाले ना, असे बाळाने तिला सांगितले. व ते 15 रुपये तिने गंगीला दिले. त्यावर ते पैसे घेऊन गंगी आनंदाने तिच्या घरी गेली व बाळ आपल्या घरी आली. गंगी ही शेतकऱ्याची मुलगी असून गोकर्णापासून 2 मैलावर असलेल्या बिज्जूर या गावी राहत असे. ते लोक फार मागासलेले असल्याने गंगीने पहिल्या नंबरचे बक्षीस मिळवले हे कळताच सर्व शेतकऱ्यांनी मिळून तिचे कौतुक केले. इकडे बाळ घरी आल्यावर समारंभाबद्दल एकही शब्द बोलली नाही आणि त्याबद्दल आई वडिलांनी पण भाषा काढली नाही. याचा अर्थ बाळाने पहिल्या नंबरचे बक्षीस मिळविलेले त्यांना माहीत नाही असे नसून सीतामाई किंवा बाबूराव यांचा बाहेरील गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याचा स्वभाव नव्हता. बाळचे कृष्णावर फार प्रेम आहे हे कोणीतरी सांगितल्यावरून गवई दंतवक्रांना समजले. त्यांना चित्रे काढण्याचा नाद होता. संधी मिळाली
तर चित्र काढता येईल या विचाराने एके दिवशी ते बाबूरावांकडे गेले. उभयता बोलत बसले असता त्यांच्या उजव्या हाताकडे बाळाचे लक्ष गेले. बाळाने त्यांना अंगठ्याचे नख इतके का वाढविले आहे असा प्रश्न केला. मी या नखाने कागदावर चित्रे काढीत असतो असे त्यांनी सांगितले. तर मग मला एक कृष्णाचे चित्र काढून देता का असे बाळाने विचारले. दुसरे दिवशी त्यांनी एक कृष्णाचे चित्र काढून आणून बाळाला दाखविले. तेव्हा बाळ म्हणाली, एक चेहरा सोडून बाकी सर्व काही कृष्णासारखे आहे. कृष्णाचे सदा हास्यमुख आहे. तुम्ही त्यात रागीट चेहरा दाखविलात. त्यावर धनुष्य हातात दिले की राम, मुरली हातात दिले की कृष्ण आणि जटा गंगा दाखविली की शंकर असे आम्ही समजतो. चेहरा असाच असावा तसाच असावा इतक्या बारकाईने आम्ही कधी लक्ष देत नाही असे दंतवक्रांनी उत्तर दिले. देवाचा चेहरा आम्ही कशासाठी पाहावयाचा? आमच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यात फरक पडावा म्हणजे आमचा चेहरा पण आनंदित व्हावा म्हणून. देवाचा चेहरा जर रागीट असला तर आमच्या चेहऱ्यात फरक पडेल कसा याचे उत्तर तुम्ही मला सांगा असे बाळाने म्हणताच दंतवक्र निरुत्तर झाले. एकदा सीतामाईंच्या पायाला ठेच लागलेले निमित्त होऊन पायाला सूज आली. ती बरेच दिवस झाले तरी कमी होईना म्हणून डॉक्टर सण्णी यांना घरी बोलाविले. त्याच वर्षी सरकारने नुकताच दवाखाना उघडला होता आणि डॉक्टर पण नवीनच नोकरीला लागले होते. तपासून झाल्यावर साबण लावून त्यांनी हात धुतले. ते पाहून बाळ म्हणाली, डॉक्टर मामा, तुमची पद्धत मला आवडली नाही. डॉक्टर बाबूरावांचे स्नेही होते. त्यांचा स्वभाव पण विनोदी होता. ते म्हणाले, बाळ, माझे कुठे चुकले म्हणतीस? इंजेक्शनची सुई धरताना चुकलं की टोचताना चुकलं? बाळ म्हणाली, त्याबद्दल मी कसे सांगू शकणार? मग काय चुकले ते सांग असे डॉक्टरांनी म्हणताच रोग्याचे आरोग्य बिघडू नये म्हणून डॉक्टरनी प्रथम हात धुवायचे आणि तपासणीनंतर डॉक्टराचे आरोग्य बिघडू नये म्हणून त्यांनी हात धुवायचे असे तुम्ही केले नाही असे बाळ म्हणाली. डॉक्टर म्हणाले, आमची पद्धत तुला कशी समजली? ज्याने ही पद्धत घालून दिली त्यानेच खुद्द मला सांगितले म्हणून मला समजले असे बाळाने उत्तर दिले. उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात. ओम नमः शिवाय.